नमस्कार रसिक हो. सागर कुलकर्णी लिखित ऑप्शन गेम या कथेचा आज दुसरा आणि शेवटचा भाग, आणि म्हणूनच थोडक्यात आधीच्या भागाचा रिकॅप. तर पुण्याहून मुंबईला बसने तो निघाला. त्याच्या शेजारी ती येऊन बसली. नेमकी ती त्याची शाळेतली खोडकर आणि खट्याळ मैत्रीणच निघाली. मग गप्पा रंगल्या आणि तिने त्याच्याबरोबर एक पैज लावली. बरं, आता जो पैज जिंकणार होता त्याने दुसऱ्याला तो सांगेल तसं करायचं होतं आणि तसं वागायचं होतं. अर्थात पैज ती जिंकली, त्यामुळे ती सांगेल ते त्याने आता करायचं होतं. मंडळी, ती काय सांगणार यावर आपला पहिला भाग थांबला होता. तर आता पुढे ती पैज जिंकली आणि ती म्हणाली, अरे एवढा काय घाबरतोयस? मी काही तुला चालत्या बसमधनं उडी मारायला सांगणार नाही आहे. तुला जे करायचं आहे ना ते बस थांबल्यावर करायचं आहे. म्हणजे माझे पंजे. ती तिचे हात माझ्यावर ओरबडण्यासाठी उगारल्यासारखे नाचवत हसत म्हणाली. घाऱ्या डोळ्यांमुळे ती मांजरीसारखीच दिसत होती. याच चामखीळ असलेल्या हातांनी एकदा मला त्या आठवणींनी माझ्या अंगावर काटा आला. असा शहारतोयस काय? मी काही खाणार नाही आहे तुला. तू फक्त एवढंच करायचं आहेस. हे बघ, आता वाशी येईल. स्टॉपजवळच माझं घर आहे. तू पण माझ्याबरोबर उतर. आपण चहा घेऊ, थोड्या गप्पा मारू, मग जा तू. हे खूप सोपं होतं, पण खूप अवघडही. असं एकदम घरी जायचं म्हणजे हिच्या घरी कोण कोण असेल, घरी पण ही तेव्हाच्या गोष्टी सांगून माझी टिंगल करेल का? हेही जमणार नाही आहे का तुला? तसं असेल तर मी येतोय तुझ्याकडे. यानंतर 15व्या मिनिटात मी तिच्या घरी होतो. समोरासमोर बसलो होतो. दोघांच्या मध्ये टीपॉयवर चहाचे कप होते, पोहे होते. घरात आम्ही दोघंच होतो. मला एकट्याला घेऊन ही बिनधास्त घरी आली होती. जुन्या आठवणी काढत मोकळेपणाने बोलत होती. घरी आणखी कोणी नाही याची कल्पना नव्हती मला. असती तर काय केलं असतंस? आला नसतास? त्या दिवशी लॅबमध्येही आपण दोघंच होतो. हो, त्या दिवशीही आम्ही दोघंच होतो. कसला तरी प्रयोग सरांनी प्रत्येकाला करायला सांगितला होता. प्रयोग झाल्याशिवाय लॅब सोडायची नाही अशी सर्वांना ताकीद होती. इतरांना मदत केल्यामुळे मी मागे राहिलो होतो आणि नेहमीप्रमाणे टवाळकी केल्यामुळे ती. बाकीची मुलं खेळायला, उन्हाळक्या करायला सटकली होती. मी प्रयोगात एवढा घडून गेलो होतो की माझ्यासोबत तीही आहे हे मला माहीतच नव्हतं. अगदी बाहेर जाण्यासाठी लॅबच्या दाराशी जाईपर्यंत माहीत नव्हतं. दारात ती उभी होती, माझी वाट अडवल्यासारखी. मी काही न बोलता रिकाम्या कोपऱ्यातून जाण्याचा प्रयत्न केला. ती मध्येच उभी राहिली. मला जाऊ दे, मी म्हणालो. जा की मग. ती माझी वाट पूर्णपणे अडवत म्हणाली. तू बाजूला हो ना, मी म्हणालो. मी जाऊ कसा? तुझ्या हाताने माझा हात धरून बाजूला कर आणि जा. ती अगदी सहजपणे म्हणाली. मी अवाक झालो होतो. ही हाताने दार अडवून उभी होती आणि मला हात धरून बाजूला कर आणि जा असं म्हणत होती. एक हात माझी वाट अडवून, दुसरा हात हनुवटीला लावलेला, चेहऱ्यावर खोडकर भाव, विचारात असल्याचा आव आणून चंबू केलेले जीवघेणे ओठ आणि ते आव्हान देणारे घारे डोळे. त्या वयात रोमांसच्या कल्पना प्रत्येकजण करत असतो. कितीही कल्पनाशक्ती ताणली तरी अतिशयोक्ती वाटेल अशी घटना माझ्या बाबतीत प्रत्यक्ष घडत होती. ही मुलगी असून पुढाकार घेऊन मला चॅलेंज देत होती. ये, धर माझा हात. आणि मी, तू हात बाजूला कर नाहीतर मी. काय करशील? सरांना नाव सांगेन. एवढं हसायची गरज नाही. मी लहान होतो तेव्हा. आई ग, काय हे? म्हणजे तू पण लहानच होतीस, पण मी तुझा हात धरला असता आणि सर आले असते तर. तर काय? हे बघ, सर आले असते तरी मी कांगावा नसता केला. तुझ्या नसतं काही ढकललं. सर नसते आले पण मी तुझा हात धरून सोडलाच नसता तर. तू हात न सोडण्याच्या गोष्टी काय करतोयस? तू हात धरण्याची हिंमत केली नाहीस.
किती हा होतास रे तू. यावर मी तिला म्हणजे माझ्या मैत्रिणीला काही बोलू दिलं नाही, कारण हा सिनेमाचा रेफरन्स मी मुद्दाम दिला होता. तोच पकडून मी म्हणालो, आणि तू? आपल्या लॅबमधल्या प्रसंगानंतर तू पण तुझ्या वर्गातल्या रुपेश बरोबर सिनेमाला गेली होतीस ना? तेव्हा तू मला अडवलंस, हात धरायला सांगितलंस, म्हणजे तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटत होतंच ना? मी तुला आवडत होतो ना? मग रुपेश बरोबर सिनेमाला का गेलीस? मला तुझ्याबद्दल काही वाटत नव्हतं. तुझ्यासमोर आम्ही तुला स्कॉलर वगैरे म्हणायचो, पण आपसात बोलताना तुला पुस्तकातला किडा म्हणून चिडवायचो. पुस्तकातला किडा? किडा? हो, तू हुशार होतासच रे, पण आम्हाला अक्कल तेवढीच होती तेव्हा. पण तुझ्याबद्दल मला काही वाटत असतं. तू जर मला आवडत असतास तर मी ते तेव्हा आव्हान दिलंच नसतं तुला. कारण तू जर मला आवडत असतास तर तेव्हा माझा हात धरल्यावर मी तुला थांबवू शकले नसते, आणि नसता धरलास तर ती निराशा सहन करू शकले नसते. पण मग तू तेव्हा तसं का वागलीस? फक्त माझी चेष्टा करण्यासाठी? नाही, माझी रुपेश बरोबर पैज लागली होती. तो म्हणाला तू असं कर. ते म्हणजे तू एवढं येडचाप आहे की तुझा हात धरणारच नाही. सिनेमाला जाण्याबाबत आमची पैज लागली होती. तुझ्यामुळे मी हरले आणि म्हणून मला त्याच्याबरोबर सिनेमाला जावं लागलं. पण मी त्याची 12 वर्षांची बहीण आणि माझा मोठा भाऊ यांना सोबत नेलं. थिएटरमध्ये त्याच्या शेजारी त्याची बहीण बसली, तिच्या शेजारी मी आणि माझ्या शेजारी माझा दादा. मग काय, पोटदुखीचं कारण सांगून इंटरवललाच गायब झाला तो. आता मात्र मला हसू आवरलं नाही, पण हसता हसता एकदम जाणवलं, रुपेश तिच्याबरोबर पिक्चरला तरी गेला, तिच्याशी पैज लावू शकला, ती जिंकू शकला. मी काय केलं होतं? ना काही केलं होतं, ना काही करू शकणार होतो. मी इथे आता कशासाठी थांबलो होतो? चहा झाला, खाणं झालं, गप्पाही झाल्या. निघू मी आता? मी दाराकडे पाहिलं. ती दार अडवून उभी होती, अगदी तेव्हासारखीच. एक हात माझी वाट अडवून, दुसरा हात हनुवटीला लावलेला, चेहऱ्यावर खोडकर भाव, विचारात असल्याचा आव आणून चंबू केलेले जीवघेणे ओठ आणि ते आव्हान देणारे घारे डोळे. जातोयस तर जा, पण आता तरी तेव्हा जे करू शकला नाहीस ते करून जा. तेव्हाचं आव्हान सूचक होतं, आत्ताचं स्फोटक होतं. ऑप्शन गेमला अनपेक्षित निर्णायक वळण मिळालं होतं. तेव्हा मी ढेपाळलो होतो, पण आता मी ती समजते तेवढा बावळट नाही हे सिद्ध करण्याची संधी तिनेच मला दिली होती. ती पुन्हा माझी थट्टा करत होती की ही तिची अतृप्त इच्छा होती. दाराच्या चौकटीवरचा तो तिचा हात, हातावरचा डिवसणारा चामखेळ, चौकटीवर दाबला गेल्यामुळे जाणवणारा फुगीर लालसर तळव्याचा मऊपणा, तिच्या हनुवटीवरच्या हाताचं एक बोट तिच्या खालच्या ओठावर दाबलेलं, नजर माझ्यावर रोखलेली. तिच्याकडे बघत मी पुढे झालो. मनात आता भीती नव्हती. मी माझा हात तिच्या हाताच्या दिशेने पुढे केला. दोघांच्या हातामध्ये आता 1 इंचाचं अंतर होतं. ते पार केलं की तिचा हात माझ्या हातात येणार होता. नुसता हात नाही, कदाचित. आणि मला आठवलं, बोरिवलीला माझी बायको मला रिसीव्ह करायला येणार होती. 15 दिवसानंतर आम्ही भेटणार होतो. मी किती वेळ हिच्या घरी होतो? माझी बायको तिथे वाट बघत असेल, मला फोन करून करून कंटाळली असेल, काळजीत पडली असेल. मला एवढा वेळ माझ्या मोबाईलचीच काय, कशाचीच शुद्ध नव्हती. आता हिचा हात धरल्यावर मी त्या चक्रव्यूहातून बाहेर कसा आणि कधी पडणार होतो? मी माझा हात झटकला, मानही झटकली गेली. कुठल्या तरी स्टॉपला बस थांबली होती. सारा माझा भासच होता. बसला लागलेल्या धक्क्यामुळे मी भानावर आलो. ती बाजूलाच होती, सीटवर हात ठेवून. धक्क्यामुळे माझा हात तिच्या हाताला लागणार होता.
पण लागला नव्हता. ती अचानक झोपेतून जागी झाल्यासारखी उठली. अगं बाई वाशी आलं. म्हणत तिने तिची पर्स आणि बॅग घेतली. घाईघाईत ती बसच्या दाराकडे जाऊ लागली. का कोणास ठाऊक मीही सीटवरून उठलो, उभा राहिलो. तिचं माझ्याकडे लक्ष गेलं. मला वाटतं तिने मला ओळखलं, कारण ती थबकली, माझ्याकडे पाहत होती. का मलाच तसं वाटलं? तिलाही मागून ढोसण्यात आलं. सगळ्यांनाच उतरण्याची घाई होती. उतरतानाही ती मागे वळून वळून पाहत होती. उतरल्यावर मी तिला पाहू शकलो नाही, कारण माझी खिडकी दरवाजाच्या विरुद्ध दिशेला होती. मला वाटलं की ती माझ्या खिडकीच्या बाजूला येत होती, पण तेवढ्यात बस सुटली. म्हणजे आम्ही खाली भेटणं, काकडी, करवंद, कोंबडा कोंबडीची पैज, नंतर माझं तिच्या घरी जाणं, तिने मला अडवणं आणि तो मोहाचा क्षण. ओह, सगळा खेळच होता, मनाचा खेळ. आधी तिने मला ओळखलंच नव्हतं आणि ती शक्यता निर्माण झाली तेव्हा सहप्रवास संपला होता. ती तिच्या राहायच्या ठिकाणी उतरली होती. मी तिच्या घरी गेलो होतो हे स्वप्न होतं की मी अजून तिच्या घरीच होतो आणि ती उतरून गेली वगैरे. मी आत्ता अनुभवत होतो ते स्वप्न होतं. सगळं काही कळलेलं असूनही मन वेडं ऑप्शन्स मांडत होतं. उगाच त्या भासात रेंगाळत होतं. बोरिवली आलं. मी खाली उतरलो. मला पाहताच माझी बायको धावत पुढे आली. आजूबाजूला लोक होते तरी तिने माझे हात घट्ट धरले. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिने माझे हात घट्ट धरले. तिचे हात माझ्याच घरातली कामं करून थोडे खरखरीत झाले होते, पण त्यांचा स्पर्श आपुलकीचा होता, ओढीचा होता, आश्वासक होता. माझा प्रवास चालू असताना ती माझी आठवण करत माझी वाट बघत होती आणि मी. सगळ्या मनाचा खेळ होता, पण मी बहकलो होतोच. पण मी भासातही तिचा हात धरला नव्हता. त्या मोहाच्या क्षणी मला माझ्या बायकोचीच आठवण झाली होती. मी घसरलो होतो, पण पडलो नव्हतो. त्या मैत्रिणीबद्दल मी एवढ्या वर्षात हिला काहीच बोललो नव्हतो. त्या आठवणीबद्दल, नंतर माझ्या मनाने मांडलेल्या खेळाबद्दल आणि त्या भासाबद्दल सांगावं का हिला? तेवढा मनाचा मोकळेपणा दाखवावा का? काय होईल? फायदा की तोटा? ऑप्शन ए, ती सगळं हसण्यावारी नेईल. ऑप्शन बी, मी एवढा पारदर्शी वागतो हे पाहून तिचा माझ्यावर आणखीनच विश्वास बसेल. सी, हे आधीच का नाही सांगितलं? कशावरून एवढंच घडलं म्हणून ती कायम माझ्यावर संशय घेईल? मन काही ऑप्शन गेम थांबवायला तयार नाही, पण यातला कोणता ऑप्शन प्रत्यक्षात येईल? मी काय करू? मला सुचत नाहीये. तुम्ही सुचवता?